तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका व्लॉगमध्ये। खूप दिवसांनी हा पण व्लॉग येतोय आणि आता पावसाळा सुरू झाला आहे, मॉन्सून राईड्स पण येतील। पण आज आपण चाललो आहे चतुर्मुख शिव मंदिरात, जे पुण्यापासून थोड्याच जवळ आहे, म्हणजे लाईक 15-1 किलोमीटर आहे। तुम्हाला रूट पण सांगेल मी जाताना। तर आता आपण तिकडे चाललो आहे आणि पहिला आता आम्ही ब्रेक घेतला इकडे, कारण की आमचा टायसन आहे तिकडे फिरतोय, त्याला टॉयलेटसाठी थांबलो आहे आम्ही। ही आमची गाडी आहे आणि थोड्याच वेळात निघूया आपण इकडून आणि मग जाऊया डायरेक्ट। तुम्हाला रूट वगैरे सांगतो सगळा। तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे, म्हणजे गाडीमध्ये बसलोय आणि आता आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहतो, तिकडून निघालोय आम्ही सरळ। आणि आमच्याबरोबर आमचा टायसन पण आहे। टायसन, तर नमस्कार मित्रांनो, 20-25 किलोमीटर प्रवास करून आल्यावर आमच्या नजरेत पडले सुंदर असे चतुर्मुख शिव मंदिर। हे मंदिर पठारवाडी या ठिकाणी स्थित आहे। आजूबाजूला सुंदर असा निसर्ग अनुभवायला भेटतो। या जागेला करे पठार असे देखील नाव आहे, कारण इथे करा नदीचा उगम होतो। आश्चर्याची बाब अशी की इथे चक्क ब्रह्मदेवाने तप केला होता, म्हणून या डोंगराला ब्रह्मगिरी पण नाव पडले आहे। मंदिरात प्रवेश केला की छान असा नंदी मंडपात विराजमान झालेला दिसतो। पुढे आले की डमरू, नाग, त्रिशूळ याचं शिल्प आहे, जिथे लोक मनसोक्त सेल्फी घेताना दिसतात। डावीकडे दत्त मंदिर आहे। पुढे एक पाण्याचं कुंड दिसतं। याचा इतिहास देखील फार सुंदर आहे। त्याच ठिकाणी भीमाने प्रहार केला होता व करा नदीचा उगम झाला होता। पूर्वी पांडव या भागात आले असता इकडे पाण्याची फार दुर्दशा असल्याचे त्यांना समजले। तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाची आराधना केली आणि मग श्रीकृष्ण प्रकट झाले व म्हणाले, पुढच्या डोंगरावर ब्रह्मदेव तप करत आहेत व त्यांच्या कमंडलूमध्ये 108 नद्यांचं पाणी आहे, ज्याच्याने ते महादेवाचा अभिषेक करतील आणि जर तो कमंडलू जमिनीवर सांडला तर पाणी वाहेल। ते ऐकून भीम या ब्रह्मगिरी डोंगरावर पोहोचले आणि त्या कमंडलूमधून करा नदीचा उगम या ठिकाणी झाला। कमंडलूमधून उगम पावली ती करा नदी व ब्रह्मदेवाच्या चरणाजवळून निघाली ती चरणावती उर्फ चांबळी नदी। ते तुम्हाला 2 दीपमाळ देखील बघायला भेटतील, त्यावर शिवस्तुती कोरलेली आहे। बाजूला छोटे मंदिरे देखील बघायला मिळतात। मंदिरात गेले की महादेवाची एक पिंड आहे। सुंदर अशा काळ्या दगडात मंदिर आहे व त्या आतमध्येच ती पिंड आहे। मंदिराच्या आतला परिसर एकदम शांत आणि थंडगार आहे। पावसाळ्यात तर तो थंडावा अजून जाणवतो।
मंदिराच्या बाहेर आल्यानंतर थोडा परिसर आम्ही फिरलो. त्याच्यानंतर थोड्या वेळ तिकडे बसून आम्ही परत आमच्या घरी निघालो. तर हेच होतं सर्व चतुर्मुख शिवमंदिराबद्दल. तुम्हाला जर जमलं तर नक्की इकडे व्हिजिट करा. तुम्हाला मस्त असा निसर्ग बघायला भेटेल. तिथे बसा आणि मन एकदम प्रसन्न होऊन जाईल तुमचं. तर असं होतं चतुर्मुख शिवमंदिर. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा. तर मग भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम मित्रांनो.